एकदम खडे. नमस्कार मैत्रिणींनो. आषाढी एकादशी निमित्त तुम्ही माझे एकादशीला तुळशीला पाणी का घालू नये, एकादशी कोणी करावी व कोणी करू नये व कशी करावी, हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल. जर पाहिले नसेल तर अवश्य पहा. तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. आषाढी एकादशीला म्हणजेच देवशयनी एकादशीपासून शुभ कार्य का करू नये जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशयनी एकादशी आपण साजरी करत असतो. या दिवशी आपण सर्वजण उपवास करून पंढरीच्या पांडुरंगाची म्हणजेच साक्षात विष्णूची आपण पूजा करत असतो. देवशयनी एकादशीपासूनच चातुर्मासाला सुरुवात होत असते. चातुर्मासात आपण कोणतेही शुभकार्य करत नाही, म्हणजे जसे जावळ, विवाह, साखरपुडा, गृहप्रवेश हे सर्व कार्य आपण चातुर्मासापासून म्हणजे देवशयनी एकादशीपासून आपण करत नसतो. हे शुभ कार्य हे देवशयनी एकादशीपासून आपण करायची नसतात. तर अशी ही शुभ कार्य आपण का करायची नाहीत याची माहिती आता आपण घेऊया. देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी, या एकादशीपासूनच देव हे झोपतात, म्हणून या एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हणत असतात. आणि ह्या देवशयनी एकादशीपासूनच चातुर्मासालाही सुरुवात होत असते. आणि ह्या चातुर्मासाची सुरुवात ही देवशयनी एकादशीपासून होत असते. आणि कार्तिक महिन्यातील एकादशीला म्हणजे प्रबोधिनी एकादशीला हे चातुर्मासाची समाप्ती होत असते. म्हणजेच त्या प्रबोधिनी एकादशीला म्हणजे उठी एकादशीलाच देव हे जागे होत असतात. अशी ही देवशयनी एकादशीची माहिती आहे. आता आपण थोडक्यात आधी हे पाहूया की देवशयनी एकादशी म्हणजे आषाढ एकादशी ही 2024मध्ये कधी आलेली आहे याची माहिती आता आपण घेऊया. तर देवशयनी एकादशी ही आषाढ शुक्ल एकादशी तिथी ही 16 जुलै रोजी रात्री 8:33 एकादशी तिथी ही चालू होत आहे. आणि बुधवारी 17 जुलै रोजी रात्री 9:02 एकादशी तिथी आहे. म्हणजे अशी ही तिथी 16 जुलैला रात्री 8:33 लागणार आणि 17 जुलैला रात्री 9:02 समाप्ती होणार आहे. तर उदय तिथीनुसार आपण एकादशी देवशयनी एकादशी आपण ही 17 जुलैला बुधवारी आपण ही साजरी करणार आहोत. तर अशा ह्या एकादशीला देवशयनी एकादशीपासूनच चातुर्मासाला ही सुरुवात होत असते. तर अशा ह्या चातुर्मासाचे 4 महिने असतात. ते म्हणजे आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि आश्विन आणि कार्तिक हे महिने येत असतात. पण हे तिथीवरून तिथी काढली तर ते 4 महिनेच येत असतात. असे हे चातुर्मासाचे 4 महिने असतात. तर असे ह्या चातुर्मासात 4 महिने विष्णुदेव हे निद्रा अवस्थेत असतात, म्हणजे ते झोपून गेलेले असतात. तर देवशयनी एकादशीपासून विष्णू हे निद्रा अवस्थेत असतात आणि ह्या 4 महिन्यानंतर ते उठत असतात. या चातुर्मासात सुरू होताच भगवान श्री हरी विष्णू योग निद्रा अवस्थेत जातात. आणि हे ब्रह्मांड चालवण्याचे काम ते त्या वेळेत भगवान शिवशंकरावर सोपवत असतात. असे मानले जाते की या दिवसापासून देव 4 महिने हे निद्रा अवस्थेत असतात. तर असं ह्या निद्रा अवस्थेत असताना म्हणजे चातुर्मासात आपण शुभ कार्य का करू नये याची माहिती आता आपण घेऊया. तर धार्मिक श्रद्धेनुसार कोणत्याही शुभ कार्यासाठी आपल्याला भगवान विष्णू हे जागृत अवस्थेत असणे अतिशय महत्त्वाचे आहेत. तर विष्णुदेव जागृत अवस्थेत असताना तुम्ही कोणतेही शुभ कार्य जर आपण केले किंवा आपण कोणती पूजा किंवा शुभ कार्य जर केले तर त्याचे पूर्ण फळ आपल्याला मिळत असते.
तर अशा ह्या शयन अवस्थेत असताना कोणतेही शुभ कार्य करता तेव्हा त्याचे फळ तुम्हाला आपल्याला मिळत नाही. भगवान श्री हरी विष्णू हे निद्रा अवस्थेत असताना आपण कोणतेही शुभ कार्य केले, आपण कोणती जरी पूजा केली तर याचे फळ आपल्याला मिळत नाही. ते फळ मिळतही नाही व त्यांचे आपल्याला आशीर्वादही मिळत नाहीत. या सर्व कारणामुळेच आपण चातुर्मासाच्या दिवसामध्ये आपण विवाह, जावळ, उपनयन, विधी, गृहप्रवेश ह्या गोष्टी आपण मुळीच करायच्या नाहीत. कारण विष्णूंचे आपल्याला आशीर्वाद या काळात मिळत नसतात. म्हणून आपण हे कोणतेही शुभ कार्य आपण चातुर्मासात म्हणजे ह्या 4 महिन्यात आपण मुळीच करायचे नाही. ते आशीर्वाद आपल्याला मिळत नाही. त्यामुळे आपण देवशयनी एकादशीपासून ते देवउठणी एकादशीपर्यंत आपण कोणतेही शुभ कार्य आपण करायचे नाही. यासाठी आपल्याला शुभ वेळ ही मुळीच नसते. ह्या चातुर्मासाच्या काळात आपण शुभ कार्य न करता आपण भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांची विशेष करून आपण चातुर्मासात आपण पूजा केली तरी चालेल. तर ह्या पूजेबरोबरच आपण भगवान विष्णूंच्या कथा आपण वाचाव्यात किंवा ऐकाव्यात. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही श्रीमद भागवत कथा, विष्णू पुराणाचे पठण आपण या काळात आपण करू शकतो. तसेच नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचाही आपण त्या काळात चातुर्मासाच्या काळात आपण जप हा केला तरी चालेल. मात्र त्यावेळेस या चातुर्मासाच्या काळात आपण शुभ कार्य मुळीच करायची नाहीत. तर अशी माझी छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.